मित्रांनो, आपण इन्फर्टिलिटी म्हणजेच वंध्यत्व निवारणाची ट्रीटमेंट घेत आहात का? आणि ती घेत असताना तुम्हाला कधी असं वाटतंय का की नको बाबा, बस आता, पुरे झालं, कंटाळा आलाय, थकलोय आपण? मित्रांनो, असं जर होत असेल तर तुम्ही चेक करायला हवं की परफॉर्मन्स प्रेशर तुम्हाला आहे का? काय असतं हे परफॉर्मन्स प्रेशर? बरेचसे कपल्स जे ही ट्रीटमेंट घेतात इन्फर्टिलिटीची, त्यांना नकळत एक प्रेशर किंवा दडपण जाणवतं की बाबा आता ही प्रेग्नन्सी राहायला हवी, ही या वेळेत राहायला हवी, किंवा त्या वेळेत आपण परफॉर्म करून रिझल्ट्स प्रोड्यूस करता आले पाहिजे. मित्रांनो, काय होतं, कळत नकळत या गोष्टीचं बर्डन त्या लोकांना यायला लागतं. एक्साइटमेंटच्या ऐवजी त्यांना भीती वाटते, होईल नाही होईल याची. आणि बऱ्याचदा ही लोक त्या कारणामुळे अपसेट पण राहतात, नर्व्हस राहतात, खुश नाही राहत, फ्रेश नाही राहत, आणि यालाच आपण परफॉर्मन्स प्रेशर म्हणतो. जर असं काही होत असेल तर आपण काय करायला पाहिजे? सर्वात पहिले आपण संवाद साधायला पाहिजे. आपल्या जोडीदारांना आपले इश्यूज, आपले प्रॉब्लेम्स शेअर करायला पाहिजे. आपल्या मनातले फिलिंग्स सांगायला पाहिजे. याने काय होतं, याने आपल्याला नकळत एक आपलं मन हलकं होतं आणि जोडीदार आपल्याला सपोर्ट करू शकतो या गोष्टींसाठी. आणि हीच गोष्ट इतर फॅमिली मेंबर्सनी, घरातल्या इतर मंडळींनी देखील त्या कपलला सपोर्ट करायला पाहिजे इमोशनली, सो दॅट की त्यांना या गोष्टीचं बर्डन नको यायला. ही एक फार महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे कपलनी नेहमी प्रसन्न राहायला हवं. मित्रांनो, काय होतं, आपली बॉडी ट्रीटमेंटला तेव्हाच रिस्पॉन्ड करते जेव्हा आपलं माइंड फ्रेश आहे, आपण आतून आनंदी आहोत, आपण पॉझिटिव्ह ॲटिट्यूडने आहोत. पॉझिटिव्हिटीचा फार इम्पॅक्ट होतो आपल्या माइंडवरती आणि आपल्या बॉडीवरती. तीच ट्रीटमेंट जास्त इफेक्टिव्ह होते जर माइंडसेट पॉझिटिव्ह असेल तर. नेहमी आपण आपलं माइंडसेट पॉझिटिव्ह ठेवायला हवं, सायकोलॉजिकली फिट राहायला हवं. त्यासाठी रेग्युलर प्राणायाम, मेडिटेशन ज्याला आपण म्हणतो ते करायला हवं. आणि बऱ्याचदा पॉझिटिव्ह अफर्मेशन्स, माइंडला पॉझिटिव्ह कमांड्स देणं, हे देखील तितकंच इफेक्टिव्ह राहतं. या उपर जर तुम्हाला असं वाटलं की नाही, आपला माइंडसेट तेवढा पॉझिटिव्ह नाही होते ट्रीटमेंटसाठी, किंवा ट्रीटमेंट संदर्भात चिंता जास्त वाटते, शंका जास्त वाटतात, तर तुमच्या ट्रीटिंग डॉक्टरला तुम्ही हे सगळ्या गोष्टी शेअर करा आणि लवकरात लवकर मदत घ्या. आणि या गोष्टीची ट्रीटमेंट घेऊन आपले मोस्ट ऑफ द प्रॉब्लेम्स हे सॉल्व्ह होऊ शकतात. धन्यवाद.